महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। चरई वडाचा कोंड वरील डोंगराला भेगा, भूस्खलनाचा धोका, प्रशासनाने केली घटनास्थळाची पाहणी। स्थलांतरित होण्याच्या ग्रामस्थांना सूचना। दिनांक 24 जुलै 2022। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात गेल्या वर्षी 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे महाड तालुक्यातील तळीये येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन 87 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। तर पोलादपूर तालुक्यातील केवनाले व साखर सुतारवाडी येथे झालेल्या भूस्खलनात 11 निष्पाप जीवांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले असून या घटनांच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या असतानाच पोलादपूर पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चरई वडाचा कोंड वरील डोंगराला भेगा पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्ञानेश्वरवाडीतील शेतकरी सतीश बांदल हे शनिवारी सकाळी आपल्या बकऱ्यांना व गुरांना चरण्यासाठी डोंगरावर घेऊन गेले असता त्यांच्या ही बाब निदर्शनात आल्याने तात्काळ त्यांनी ही बाब चरई ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांना कळवली असता चरई ग्रामपंचायत उपसरपंच सुशांत कदम याने सदरील घटनेची माहिती तहसील कार्यालय पोलादपूर यांना फोनद्वारे कळवली। घटनेची माहिती मिळताच महाडच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलादपूरच्या तहसीलदार दीप्ती देसाई, तलाठी सुनील वैराळे यांनी NDRFच्या जवानांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असता सदरील ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले। घटनास्थळी आलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ चरई वडाचा कोंड येथील ज्ञानेश्वरवाडी व हनुमानवाडी ग्रामस्थांशी चर्चा करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत। याशिवाय भूस्खलनाचा धोका असलेल्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करीत असताना प्रशासन सर्व व्यवस्था करीत असल्याने आपण देखील स्थलांतर करावे, अन्य व्यवस्था प्रशासनातर्फे केली जाईल असे यावेळी ग्रामस्थांशी बोलताना प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले। मी माझं गाव वडाचा कोंड ज्ञानेश्वरवाडी, माझं नाव आहे सतीश देवजी बांदल। मी सकाळी गुरं घेऊन बकऱ्या घेऊन वर डोंगरात गेलो होतो। तर आधी 2007 मध्ये एक छोटीशी चिरी गेली होती आमच्या गावाच्या वरती आणि त्याच्यानंतर आज मी सकाळी गेलो बघायला तर भरपूर एक मोठी चीर आणि अख्खा 2-4 जाग्यामध्ये पूर्ण कोसळलेले आहे। आणि त्याच्यामध्ये आत्ता मी सकाळी व्हिडिओ काढून पाठवला तात्यांना, तलाठी तात्यांना, तहसीलदार मॅडम, देसाई मॅडम, आणखीन मॅडम आलेले आहेत, साहेब आलेले ते वृत्त असते आणि त्यांना आणून त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी आता आम्हाला सांगितलं तुम्हाला आत्ताच्या आता गाव सोडावं लागेल। तर त्यांना आम्ही सांगितलं आम्हाला थोडासा विचार करू द्या, कारण की गुरंढोरं आहेत ते कुठं लगेच शिफ्ट करणार, कारण आता धोक्याचं आहे हे सांगत असे, पण आम्हाला पण थोडासा विचार केला पाहिजे। आणि शासन आता लगेच नेऊन आम्हाला तिथं नेऊन शाळेमध्ये ठेवणार, मग गुरंढोरांना यांचा विचार कोण करणार आमचा, मग त्याचा पण विचार झाला पाहिजे। एवढंच बोलतो मी। मोठे वेनगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेनगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.